ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बायको वल्ल्या कोळ्याची वाचायला तर थोडंसं विचित्र वाटतं ना, पण आज खरंच तिचीच गरज आहे. बायको कशी असावी? बायको असावी तर वल्ल्या कोळ्याच्या बायकोसारखी. रामायण न वाचलेला किंवा टी व्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहीत नसलेला माणूस या भारतात तरी अपवादानेच असावा. रामायण म्हटलं की आम्हा भारतीयांचा ऊर केवढा भरून येतो. रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात पावलोपावली त्यांचे दाखले दिले जातात. पुत्र असावा तर प्रभू रामासारखा, पती असावा तर मर्यादा पुरुषोत्तम श्री रामासारखाच, भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा आणि पत्नी असावी तर सीतेसारखी, भक्ती व शक्ती असावी तर ती हनुमंतासारखी. सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले, बायको कशी असावी? मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला. खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारत असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आत्ताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रींचे. खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा, तो म्हणजे बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी. कारण तीच खरी रामायणकर्त्याची कर्ती आहे. हे दुर्लक्षित सत्य कायमच दुर्लक्षितच राहिले आहे. रामायणकर्ता वाल्मिकी ऋषींच्या जडणघडणी संबंधी अगदी जुजुबी इतिहास सांगितला जातो. वाल्या कोळी वाटसरूंना जंगलात अडवून प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून त्यांची लूट करून चरितार्थ चालवायचा. एकदा नारद मुनींच्या वाल्याने अडवले. नारद मुनींना अडवल्यानंतर तेव्हा ते नारद मुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौद्धिक घेतले. अरे मूर्खा, हे पापकर्म कशासाठी करतोस असे विचारल्यावर माझ्या बायको पोरांसाठी असे सांगितल्यावर नारद मुनी त्याला म्हणतात, जा आणि तुझ्या बायकोला विचारू नये ते तुझ्या पापात सहभागी आहेत का. तुम्ही इथेच थांबा, मी विचारून येतो असे म्हणत वाल्या पळतच त्याच्या घरी येतो. दार धाडकन लात मारून घरात घुसतो. बायको मुलं घाबरतात की काय झालं. वाल्या कोळ्याला धमकावून विचारतो, बोल, तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही. आता असा विचार करा, शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खांद्यावर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रूरकर्मा दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर एक अशिक्षित अडाणी परावलंबी स्त्री दुसरं काय उत्तर देणार. पण नाही, त्या तडफदार आदिमाया शक्तीने क्षणाचाही विचार न करता, नाही, मी तुमच्या पापात सहभागी होणार नाही असे सडेतोडपणे सांगितले. नंतर तीच घटना वाल्या कोळ्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली. गरीब बापड्या बायकोच्या अनपेक्षित तडफदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन उघडले. तो नारद मुनींची क्षमायाचना करतो. नारद मुनी त्याला शिक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन रामायण हे महाकाव्य रचतो. ही सरळ साधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण एक साधी शंका कुणाची मनात का येत नाही की समजा वाल्या कोळ्याच्या बायकोने होय आम्ही आहोतच की तुमच्यासोबत असं सर्वसाधारण सोयीचं उत्तर दिलं असतं तर. नारदांचं काही खरं नव्हतंच, पण वाल्या कोळ्याच्या वाल्मिकी ऋषी होऊन तारेने रामायण तरी काय रचले असते अशी रास्त शंका घेता येऊ शकते. पापाचा पैसा कमावणाऱ्या पती परमेश्वराला उंबरातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला आजच्या सुसंस्कृत भारतीय गृहिणी नकार देतील तर बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल. फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगीकारला पाहिजे
असे घडल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चितच वाटचाल करू शकेल. पुन्हा एकदा आपल्या भारतभूवर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वल्ल्या कोळ्यांचे वाल्मिकी मुनीमध्ये रूपांतर झालेले पाहण्याचे भाग्य देखील आपणास लाभेल, यात काही शंकाच नाही. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.